श्रामणेर प्रवज्जा. सिद्धार्थ गौतम भगवान बुद्ध झाल्यानंतर खूप काळानंतर राजगृहातून कपिलवस्तूला आले होते. तेथे ते निग्रोधारामात राहत असे. एके दिवशी तथागत व त्यांच्या संघास शुद्धोदन राजाने भोजनाचे निमंत्रण दिले. भोजनासाठी जेव्हा तथागत शुद्धोदनाकडे गेले तेव्हा राहुलची आई त्यांना पाहून राहुल कुमाराला म्हणाली, राहुल, हे तुझे पिता आहे, त्याजवळ जाऊन आपले दायाद्य माग. तेव्हा राहुल बुद्धांपुढे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, हे श्रमणा, तुझी सावली सुखकर आहे. भगवान आसनावरून उठून चालते झाले व राहुल, मला दायाद्य द्या, दायाद्य द्या असे म्हणून मागोमाग गेला. विहारात गेल्यावर राहुलाला दायाद्य द्याव्याच्या उद्देशाने सारीपुत्राला बोलावून तथागतांनी त्याला प्रवज्जा देण्यास सांगितले. राहुलला आपण कशा प्रकारे प्रवज्जा द्यावी अशी सारीपुत्राने तथागतांकडे विचारणा केली. तेव्हा भगवान ह्या प्रकरणी भिक्षूंना गोळा करून म्हणाले, भिक्षू हो, 3 शरणगमनांनी श्रामणेर प्रवज्जा देण्यात यावी. ती अशी: 1. प्रथम त्या मुलाचे क्षौर करावे. 2. त्याला काशाय वस्त्रे नेसवावी. 3. भिक्षूंच्या पाया पडाव्यास लावून उकिरव्याने हात जोडून बसवावे व ही वचने त्रिवार उच्चाराव्यास लावावी. बुद्ध शरण गच्छामी, धम्म शरण गच्छामी, संघ शरण गच्छामी ह्या 3 वचनांनी श्रामणेराला प्रवज्जा द्यावी. ह्याप्रमाणे सारीपुत्राने राहुलला प्रवज्जा दिली. राहुलची श्रामणेर दीक्षा झाल्याची पाहून शुद्धोदन राजास अतीव दुःख झाले आणि ते भगवंताजवळ येऊन म्हणाले, मी भगवंताजवळ एक वर मागतो. बुद्ध म्हणाले, तथागत वर देत नसतात. शुद्धोदन, जो वर योग्य असून अनवद्य आहे तो भगवंत देतील की नाही? भगवंत असे असेल तर बोला. शुद्धोदन, भगवंताने प्रवज्जा घेतली तेव्हा मला अत्यंत दुःख झाले. त्यानंतर नंद भिक्षू झाला, त्यावेळी ही झाले व आता राहुल श्रामणेर झाला तेव्हा तर विचारूच नये. पुत्रप्रेम असे आहे की ते कावडी, मांस, स्नायू व हांडे ह्यांनाही भेदून जाते. तेव्हा आजपासून आई वडिलांनी परवानगी दिल्याशिवाय कोणालाही श्रामणेर किंवा भिक्षू करण्यात येऊ नये. शुद्धोदन राजा निघून गेल्यावर भगवान संघास उद्देशून म्हणाले, आजपासून आई वडिलांनी परवानगी दिल्यावाचून मुलाला प्रवरजा देऊ नये. कपिलवस्तूहून बुद्ध श्रावस्तीला आले. तेथे बरेच श्रामणेर गोळा झाले होते. आपणास पाळाव्याचे नियम कोणते अशी त्यांना शंका आली. तेव्हा खालील 10 नियम पाळण्यास शिकावे अशी भगवंतांनी त्यांना परवानगी दिली. 1. प्राणघातापासून विरती. 2. अदत्तादानापासून विरती. 3. अब्रह्मचर्यापासून विरती. 4. असत्य भाषणापासून विरती. 5. सुरापानादिक मादक पदार्थांपासून विरती. 6. विकाल भोजनापासून विरती. 7. ग्राम्य नृत्यगीत वाद्यांपासून विरती. 8. पुष्पमाला गंधविलेपन भूषणे इत्यादिकांपासून विरती. 9. उंच आणि उंची शय्येपासून विरती. 10. सोने आणि रूपे ग्रहण करण्यापासून विरती. हे श्रामणेरांनी पाळण्यायोग्य 10 नियम आहेत. ते पाळण्यास त्यांनी शिकावे. त्या काळी काही श्रामणेर भिक्षूंचा आदर ठेवीत नसत. तेव्हा त्यांना दंड करण्याची बुद्धांनी परवानगी दिली. तो दंड असा: 1. त्यांना आपल्या उठण्या बसण्याच्या खोलीतून बाहेर जाण्यास सांगावे, परंतु विहाराच्या आवाराबाहेर घालवून देऊ नये. 2. त्यांना जेवणा खाण्याची मनाई करू नये. 3. जो श्रामणेर प्राणघात, चोरी, अब्रह्मचर्य, असत्य भाषण किंवा मद्यपान करील अथवा बुद्धाची, धर्माची किंवा संघाची निंदा करील, मिथ्या दृष्टी घेऊन बसेल किंवा भिक्षुणीशी असभ्य व्यवहार करील, त्याला श्रामणेर ठेवू नये, संघातून बाहेर करावे. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.